नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. आपण चालू केलेला आहे कॅलेंडर हा चॅप्टर आणि कॅलेंडर या चॅप्टरमध्ये आपण ऑलरेडी 2 पार्ट घेतलेले आहेत. आज आपला तिसरा पार्ट आहे. तिसऱ्या पार्टमध्ये अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की कोणत्याही तारखेचा वार काढणे. आज आपण या तिसऱ्या पार्टमध्ये बघणार आहोत. तर व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. तर आता कोणत्याही तारखेचा वार काढण्यासाठी तुम्हाला महिन्याचे कोड माहीत पाहिजे. तर महिन्याचे कोड कसे लक्षात ठेवायचे ते आपण बघूया. महिन्याचे कोड, ठीक आहे. आता समजा पहिला महिना आपला जानेवारी, नंतर आहे फेब्रुवारी, नंतर आहे मार्च, नंतर आहे एप्रिल, नंतर आहे मे, नंतर आहे जून, नंतर आहे जुलै, नंतर आहे ऑगस्ट, नंतर आहे सप्टेंबर, नंतर आहे ऑक्टोबर, नंतर आहे नोव्हेंबर, नंतर आहे डिसेंबर. ठीक आहे, दिसतंय सर्वांना? काही अडचण आहे? ओके, नोव्हेंबरपर्यंत दिसतंय. तर आपण हे थोडंसं इकडे करून घेऊ. महिन्याचे कोड. पहिला महिना जानेवारी, दुसरा फेब्रुवारी, तिसरा मार्च, नंतर एप्रिल, नंतर मे, नंतर जून, नंतर जुलै, नंतर ऑगस्ट, नंतर सप्टेंबर, नंतर ऑक्टोबर, नंतर नोव्हेंबर, नंतर डिसेंबर. ठीक आहे, हे महिने आहेत. आता या महिन्याचे कोड जर साधं वर्ष असेल, तर कसे लक्षात ठेवायचे? 144 म्हणजे 12चा वर्ग, नंतर 5चा वर्ग 25 आहे पण 0 25 लिहायचा, नंतर 6चा वर्ग 0 36, नंतर 12च्या वर्गामध्ये 2 मिळवले 146. हे कोड आहेत. ठीक आहे, म्हणजे जानेवारीचा, फेब्रुवारीचा, मार्चचा, एप्रिलचा, मेचा, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे झाले त्याचे कोड. ठीक आहे. जर साधं वर्ष असेल म्हणजे ज्यामध्ये 365 दिवस असतात त्यासाठी हे कोड आहेत. ठीक आहे, लक्षात आलं सर्वांच्या की साधं वर्ष जर असेल तर 144 म्हणजेच 12चा वर्ग, त्यानंतर 5चा वर्ग, नंतर 6चा वर्ग, नंतर 12चा वर्ग अधिक 2. एवढं लक्षात ठेवा. 12चा वर्ग 144 144, 5चा वर्ग 25 आहे पण 0 25 लिहायचा, 0 2 5, 6चा वर्ग 36 आहे पण 0 36 लिहायचा आणि इकडे 12चा वर्ग 144 अधिक 2 146 शेवटी लिहायचं. ठीक आहे, समजलं? लक्षात आलं? तर आता लीप वर्ष जर असेल तर कसं लक्षात ठेवायचं? सेम तसंच आहे, फक्त इकडं सुरुवातला चेंज झालेला आहे. लीप वर्ष असेल तर इथं फक्त 0 34 आहेत, बाकी हे 0 25 0 36 146 हे जसंच्या तसं आहे. इथं काय 0 34, बाकी 0 25 0 36 146 हे जसंच्या तसं आहे. हे तुम्हाला लर्न करावं लागेल. लर्न म्हणजे पाठ करणं काही एवढं अवघड नाही आहे, इझिली आहे, खूप लवकर लक्षात येईल. ठीक आहे, आता हे झाले महिन्याचे कोड. त्यानंतर आता दिवस म्हणजेच वाराचे कोड लक्षात ठेवायचे. वाराचे कोड, वार आपण बघूया. रविवारपासून सुरुवात केली तर रविवार, सोमवार, मंगळवार, त्यानंतर बुधवार, त्यानंतर गुरुवार, त्यानंतर शुक्रवार, त्यानंतर शनिवार. ठीक आहे, तर याच्यामध्ये कोड कोणकोणते? तर कोड बरोबर इथून 1 2 3 4 5 6 7 किंवा 0. ठीक आहे. जर तुमचा
वाराचा कोड 1 आला म्हणजे त्या दिवशी रविवार होता. वाराचा कोड 2 आला म्हणजे त्या दिवशी सोमवार होता. वाराचा कोड 3 आला म्हणजे मंगळवार होता. वाराचा कोड 4 होता म्हणजे बुधवार होता. वाराचा कोड 5 होता म्हणजे गुरुवार होता. वाराचा कोड 6 होता म्हणजे शुक्रवार होता. आणि वाराचा कोड 7 होता म्हणजे शनिवार होता. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, इथपर्यंत काय अडचण आहे कोणाला? नाही आहे. ठीक आहे, नाही आहे असं समजून मी पुढे चालतो. आता पुढे बघा, यासाठी सूत्र काय आहे? तर सूत्र बरोबर काय आहे? तारीख अधिक महिन्याचा कोड, तारीख अधिक महिन्याचा कोड अधिक वर्ष भागेला 4 आणि या सर्वांचा छेद किती आहे? 7. ठीक आहे, जर वार आपल्याला काढायचा आहे तर त्याचं सूत्र आहे, इथं आपण लिहितो वार काढण्यासाठी सूत्र. वार बरोबर तारीख अधिक महिन्याचा कोड अधिक वर्ष भागेला 4 छेदामध्ये 7. ठीक आहे, छेदामध्ये 7. आता इथं लक्ष द्या, हे दिसत आहे का सर्वांना? पण सर्व दिसतं आहे बोर्डवरचं? ओके, इथपर्यंत दिसत आहे. आता मला जे पण लिहायला लागेल इकडच्या साईडला लिहा लागेल. वार काढण्यासाठी तारीख लिहायची, महिन्याचा जो कोड आहे, जो दिलेला महिना असेल तो वर्ष आणि वर्ष भागेला 4. आता वर्ष म्हणजे लक्षात घ्या, वर्ष समजा तुमचं 2001 आहे. ठीक आहे, आता पहिले पाहणार साधं वर्ष आहे की लीप वर्ष आहे. शेवटी 01 आहे म्हणजे साधं वर्ष आहे, बरोबर आहे. म्हणजे वर्ष बरोबर 01 लिहायचा का? नाही. ठीक आहे, लक्षात घ्या, 4 अंकी तुमचे वर्ष येतील, बरोबर आहे. यामधले मध्ये जर 2 शून्य असतील किंवा मध्ये जर 1 शून्य असेल, हे 2001 आहे, याला आपण 2101 केलं किंवा 1901 केलं. ठीक आहे, इथं शून्य आहे किंवा मध्ये 2 शून्य आहेत. ठीक आहे, तर काय करायचं? शेवटचे 2 अंक घ्यायचे. काय घ्यायचं? शेवटचे 2 अंक, त्यामध्ये 100 मिळवायचे. म्हणजे हे वर्ष किती येतील? 100 अधिक 1 101. ठीक आहे, इथं किती येतील वर्ष? 100 अधिक 1 101. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. समजा तुमचे 2050 आहेत. ठीक आहे, आता शेवटी 50 आहेत पण मध्ये काय आलं? 0 आलं. मग याला काय करणार? 100 अधिक 50 करणार, म्हणजे हे काय झालं? 150. आणि तेच तुमचं समजा असं आहे, 1950 आहे, 1950 आहे. मध्ये 0 आलं का? मध्ये 0 आलं का? नाही, शेवटी 0 आहे म्हणजे शेवटचे 2 अंक घ्यायचे. म्हणजे वर्ष बरोबर किती येईल? 50. समजा तुमचं 1947 आहे, मध्ये 0 नाही आहे म्हणजे शेवटचे 2 अंक घ्या, किती झालं? वर्ष 47. ठीक आहे, समजा तुमचं आता 2018 आहे, मध्ये 0 आलं म्हणून हे 18 100मध्ये मिळवा, म्हणजे वर्ष बरोबर किती होतील? 118. समजा तुम्हाला म्हटलं 1935, तर यामध्ये मध्ये 0 आहे का? नाही, इथं 35 आहेत म्हणून वर्ष बरोबर किती होतील? 35. एवढं लक्षात आलं तर तुम्ही थंब करा, लाईक करा व्हिडिओला. ठीक आहे, लाईक नका करू, फक्त तुम्ही समजत आहे अशी कमेंट करा. ठीक आहे, लाईक करायची काही गरज नाही आपल्याला. ठीक आहे, 1935 आहे. ठीक आहे, आता या 35 आहे. ठीक आहे, म्हणजे वर्ष बरोबर किती झालं? 35. समजलं का? एवढं लक्षात आलं का तुमच्या? सांगा. हे लक्षात आलं तर पुढचं आता क्लिअर झालं. ठीक आहे, पुढचं आपलं क्लिअर झालेलं आहे. ठीक आहे, हे लक्षात आलं तर पुढचं क्लिअर झालेलं आहे. आता बघा, आपण काढूया एका दिवसाचा वार, म्हणजे तुम्हाला समजायला अवघड जाणार नाही. ठीक आहे, आता आपण काढूया 24 मे 2015 रोजी कोणता वार होता? 24 मे 2015 रोजी कोणता वार होता? 24 मे 2015 रोजी कोणता वार होता? तर सूत्र काय आहे? वार बरोबर तारीख कोणती आहे रे? 24 अधिक महिन्याचा कोड, मे महिना आहे. मे महिन्याचा कोड काय आहे? 2015 साधं वर्ष आहे म्हणजे मे महिन्याचा कोड किती आहे? 2. हा 2 लिहिला. अधिक वर्ष, आता हे 2015 आहेत, मध्ये 0 आला म्हणजे वर्ष बरोबर किती लिहायला लागतील? 115. म्हणजे वर्ष बरोबर किती आलं? 115. पुढे काय आहेत? वर्ष भागेला 4 म्हणजे 115 भागेला 4 आणि या सर्वांचा छेद किती? 7. ठीक आहे, इथपर्यंत समजलं सर्वांना? काय अडचण आहे का? काय अडचण आहे? नाही. ठीक आहे, बघा लक्षात घ्या, तारीख आहे म्हणून तारीख 24 होती म्हणून तारीख 24 लिहिली. मे महिना आहे म्हणजे मे महिन्याचा कोड लिहिला 2. नंतर वर्ष 2015 आहे, मध्ये 0 आलं म्हणून 100मधून ॲड करून लिहिले म्हणजे वर्ष किती झालं? 115. आणि वर्ष भागेला 4 म्हणजे 4ने 115ला भागाल्यानंतर जो भाग जातो तो भाग इथं लिहायचा, तो पूर्ण गेलो की नाही गेला. म्हणजे 115ला जर 4ने भागलं तर 4 दुनी 8, राहिले किती? 3, झाले 35, 4 8 32. ठीक आहे, भाग कितीचा गेला रे? 28चा. तर भाग लिहायचा इथं 115ला 4ने भागल्यानंतर जो भाग जातो
पूर्ण जावो की ना जावो, तर भाग तो वरती लिहायचा की 115 भागिले 4 म्हणजे इथे किती येतील 28. हे करा 24 अधिक 2 अधिक 115 अधिक 28 भागिले 7. आलं काय? 24 अधिक 2 अधिक 115 अधिक 28 भागिले 7. ओके. आता बेरीज करा, सोपं आहे. पुढे आता 8 5 13, 13 2 15, 15 4 19 9, हातचा आला 1, 1 अधिक 2 3, 3 1 4, 4 2 6, 6 2 8. ठीक आहे. आणि 81 189 भागिले 7 केलं. ठीक आहे. आता बघा 7ने आपण भागतो तेव्हा भागाचा घेणं असते का आपल्याला? आतापर्यंत 7 म्हणजे काय? तो आठवडा आहे. म्हणजे 189 भागिले 7 करायचा आहे. तर 7ने 189ला भागल्यानंतर जे बाकी राहतात तो आपला वार राहील. मग 189ला जर 7ने भागलं तर 7 दुनी 14, राहिले 4, 7 सकम 42, राहिले किती रे? 5. आता 5 आले म्हणजे बघा वाराचा कोड 5 कुठं आहे? बघा वाराचा कोड 5. 5 कोणत्या वाराचा आहे? गुरुवारचा. म्हणजे त्या दिवशी कोणता वार होता? इथं आपण डायरेक्ट लिहू शकतो. कोणता वार होता? गुरुवार होता. त्या दिवशी कोणता वार होता? गुरुवार होता. हे आपण डायरेक्ट सांगू शकतो. ठीक आहे. माझी बेरीज चुकली का? काहीतरी चुकलं माझं, बेरीज वगैरे चुकली वाटते. ठीक आहे, एकदा बघू परत. 8 5 13 3, तर 13 13 2 15, 15 4 19 9 आहे ना. आजचा आला 1, 1 अधिक 2 3, 3 1 4, 4 आणि 2 6 झाले, 169 आले. 169 येईल. ठीक आहे. मी 189 बेरीज केली त्याच्यामुळे आपला आन्सर चुकला. बेरीज किती येईल त्याची? 169. 169 बेरीज येईल भागिले 7. ठीक आहे. तर 7ने 169ला भागलं तर कितीचा भाग जातो? 7 दुनी 14, 2 बाकी राहिले, 7 त्रिक 21, किती बाकी राहिले रे? 9तून 1 गेले, 7 चौक 28 होतात ना. 1 बाकी राहिला. ठीक आहे. 7 चौक 28, 1 बाकी राहिला. मग 1 कोणत्या वाराचा कोड आहे? तर आपल्याला माहीत आहे 1 कोणत्या वाराचा कोड आहे? रविवारचा कोड आहे. म्हणजे याचं उत्तर काय आलं? रविवार. ठीक आहे. माझी बेरीज चुकली होती त्यामुळे आपलं हे उत्तर चुकलं होतं. तर बेरीज करताना सुद्धा आपली बेरीज चुकली नाही पाहिजे, लक्षात ठेवायचं आहे. तर उत्तर काय आलं आपलं? रविवार आलेलं आहे. ठीक आहे. तर अशाच तऱ्हेनं आपल्याला वेगवेगळे प्रश्न आता सॉल्व करायचे आहेत. मी 2-3 प्रश्न घेतो. आजच्या या लेक्चरमध्ये फक्त आपलं हेच चालेल. त्यानंतर उद्याचं जे लेक्चर राहील त्यामध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि वेगवेगळ्या तऱ्हेचे जे प्रश्न रेल्वेला विचारलेले आहेत आणि दुसऱ्या एक्झामला सुद्धा विचारलेले आहेत त्यामध्ये आपण हे प्रश्न बघून घेऊया. आता मी हे रफ करून टाकतो. आता बघा तुम्ही हे नोट डाऊन करून घ्यायचं आहे. तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. व्यवस्थित तुम्ही चांगल्या तऱ्हेनं नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे. तर बघा मी एक दुसरा प्रश्न आता बघू की 15 ऑगस्ट 1947ला कोणता वार होता? ठीक आहे. आपल्याला स्वातंत्र्य कधी भेटलं? 15 ऑगस्ट 1947. तर 15 ऑगस्ट 1947ला कोणता वार होता हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. 15 ऑगस्ट 1947ला कोणता वार होता हे बघायचं आहे. आता वार बरोबर तारीख किती आहे? 15 अधिक महिन्याचा कोड. ऑगस्ट महिन्याचा कोड काय होता? 144 025 036. म्हणजे ऑगस्ट महिना कितवा महिना रे? 8वा ना. 1 2 3 4 5 6 7 8. कोड काय आला? 3. ठीक आहे. कोड आला 3 अधिक वर्ष. वर्ष काय? 1947 आहे. मध्ये 0 नाही आहे म्हणजे 47 जसेच्या तसे. अधिक आता या 47 भागेला 4 आणि या सर्वांना काय करायचं आहे? 7ने भागायचं आहे. ठीक आहे. तर पुढे 4ने याला भागल्यानंतर किती येते उत्तर? 15 अधिक 3 अधिक 47 अधिक 4 1 4, 1 बाकी राहिला, 4 चौक 16 म्हणजे 14चा भागेला 7. बरोबर आहे. 4 चौक 16ने चुकवलं मी भागाकार. 4 1 4, 0चा भाग गेला, सॉरी 1चा भाग गेला, परत 7 खाली आला, परत 4 1 4, 11 उत्तर आलं. ठीक आहे.
म्हणजे 15 अधिक 3 अधिक 47 अधिक 11 भागेला 7 केलं की आपल्याला उत्तर भेटेल. तर पुढे करूया. 1 अधिक 7 8, 8 अधिक 3 11, 11 अधिक 5 1606, हाचा आला 1, 1 आणि 1 2, 2 अधिक 4 6, 6 आणि 1 7, 76 भागेला 7. तर 7ने जर 76ला भागलं तर सरळ सरळ 10चा भाग जाईल. 7 10 70, बाकी किती राहतील 6. तर 6 कुठल्या महिन्याचा वार आहे, कुठला कोड आहे आपण आताच लिहिलं होतं. रविवारला आपण 1 म्हटलं होतं, सोमवारला आपण 2 म्हटलं होतं आहे ना, मंगळवारला आपण 3 म्हटलं होतं, बुधवारला आपण 4 म्हटलं होतं, गुरुवारला आपण 5 म्हटलं होतं आणि शुक्रवारला आपण 6 म्हटलं होतं आणि शनिवारला 7 किंवा 0 म्हटलं होतं. तर हा 6 आला म्हणजे शुक्रवार जो आहे त्या दिवशी शुक्रवार होता. ज्या दिवशी भारताला स्वातंत्र्य भेटलं त्या दिवशी कोणता वार होता रे, शुक्रवार होता. हे आपण डायरेक्ट सांगू शकतो. अशा तऱ्हेने एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे, तर व्यवस्थित लक्षात ठेवा, कोड व्यवस्थित लक्षात घ्या. आणखी एक एक्झाम्पल मी तुमचं घेतो, बघूया करता येईल का तुम्हाला सॉल्व. ठीक आहे, जेव्हा आपलं जे भारतीय संविधान आहे लागू झालं त्या दिवसाला आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. तर तो कधी झाला होता, सुरुवातीला 26 जानेवारी 1950 रोजी चालू झाला होता. तर आता आपल्याला बघायचं आहे की 26 जानेवारी 1950 रोजी कोणता वार होता. परत वार बरोबर काय असते रे, तारीख किती आहे 26 अधिक. ठीक आहे, अधिक महिन्याचा कोड, जानेवारी महिना आहे म्हणजे कोड काय आहे रे, हा 1950 साधं वर्ष आहे म्हणजे काय आहे 1 आहे, अधिक वर्ष काय घ्यावं लागेल 50 घ्यावं लागेल, कारण मध्ये शून्य नाही आहे, शेवटी आहे. आणि या 50 भागेला 4 करावं लागेल. ठीक आहे, भागेला किती झाले 7, म्हणजेच 26 आणि 1 27, 27 आणि 50 जर केलं तर किती होतील ते 77 होतात डायरेक्ट आहे ना. ते क्लिअर करून टाकू. 77 अधिक 4ने जर 50ला भागलं तर 4 1 4, 1 बाकी राहिला 10 झाले, 4 दुनी 8, 12चा भाग गेला, भागेला 7. हे जर बेरीज केली 7 अधिक 2 9, 7 अधिक 1 8, भागेला 7. ठीक आहे, 89 भागेला 7 जर केलं तर उत्तर काय आहे ते बघा. 7 1 7, 1 बाकी राहिला 19 झाले, 7 दुनी 14, किती बाकी राहिले 5. ठीक आहे, तर 5चा आताच बघितलं होतं. 5 कुठल्या दिवसाचा कोड आहे, गुरुवारचा आहे आणि 6 काय आहे, शुक्रवारचा आहे. म्हणजे या दिवशी वार कोणता होता, गुरुवार होता असं आपण डायरेक्ट सांगतो. ठीक आहे, या दिवशी गुरुवार होता हे आपण डायरेक्ट सांगतो. आताच प्रत्येकाने प्रॅक्टिस करताना काय करा, आपलं जे जन्मवर्ष आहे त्या जन्मवर्षाचं, ठीक आहे, म्हणजेच आपली जी जन्मतारीख आहे त्या जन्मतारखेला वार कोणता होता ते काढायचं आहे प्रत्येकाने. आणि प्रॅक्टिस करण्यासाठी अजून तुमच्या घरामधले सर्वांच्या जन्मतारखा घ्या आणि त्या तारखेला कोणता वार होता ते तुम्ही होमवर्कसाठी मला सांगा. व्यवस्थित सॉल्व करा. आणखी एक प्रश्न मी तुमचा घेऊन टाकतो. इथे दिलेला आहे 15 ऑगस्ट 2015 रोजी कोणता वार होता हे तुम्हाला काढायचं आहे. तर 15 ऑगस्ट 2015 रोजी कोणता वार होता हे आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. ठीक आहे, आता परत तारीख किती आहे 15, अधिक महिन्याचा कोड ऑगस्ट महिन्यामध्ये 3 कोड, अधिक वर्ष किती येईल 115, अधिक 115 भागेला 4 आणि याला किती होतील 7. करूया बेरीज. 15 आणि 3 18 होतात, 18 अधिक 115 याला जर भागलं तर 4 दुनी 8 होतात, 2चा भाग गेला राहिले 3, 4 8 32, 28चा भाग गेला, भागेला 7. बेरीज करा. 8 5 13, 13 आणि 8 किती झाले रे, 13 आणि 8 किती झाले 2101, हाचे आले 2. ठीक आहे, 2 आणि 2 4, 4 आणि 1 5, 5 आणि 1 6. ठीक आहे, आणि हा 161 भागेला 7. बेरीज बरोबर आहे का, 161 भागेला 7 बरोबर आहे. ठीक आहे, आता 7ने जर 161ला भागलं तर 161ला जर 7ने भागलं तर 7 दुनी 14, 2 बाकी राहिले 21 झाले, 7 त्रिक 21. ठीक आहे, भाग कितीचा गेला 23चा, बाकी किती राहिले रे 0 बाकी राहिले, म्हणजेच कोणता वार असते तो शनिवार असते. आताच आपण बघितलं होतं 7 किंवा 0 येत असेल तर उत्तर काय येईल शनिवार, उत्तर काय येईल शनिवार. ठीक आहे,
तर 15 ऑगस्ट 2015 रोजी कोणता वार होता? शनिवार होता असं आपल्याला सांगता येईल. एक प्रश्न मी तुम्हाला होमवर्कसाठी देतो, त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. हे 5वा प्रश्न बघा. एप्रिल 1891 रोजी कोणता वार होता हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि 6 डिसेंबर 1956 रोजी कोणता वार होता हे सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मतारीख आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो आहे ही पुण्यतिथी. ठीक आहे. तर दोन्ही दिवशी कोणते वार होते हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. तर पुढचा एक प्रश्न बघा, वेगळा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. एक साधे प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत पुढे, तर ते आपण बघूया. आता हे तुमचं क्लिअरच झालं पाहिजे. आजच्या लेक्चरमध्ये हे एवढं जरी क्लिअर केलं तर भरपूर होऊन जाईल, कारण या कॅलेंडर चॅप्टरमधलं सर्वात मोठं जर काही लक्षात ठेवायसारखं आहे तर हे व्हायचं होतं. बाकी तर तुमचं सगळं लक्षात असेलच. ठीक आहे. तर बघा, प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे की जर 8 एप्रिलला मंगळवार असेल, 7वा प्रश्न, जर 8 एप्रिलला मंगळवार असेल तर त्या महिन्यात 5 वेळा कोणता वार येतो? पाच वेळा येणारा वार कोणता? तर त्या महिन्यात 5 वेळा येणारा वार कोणता? ठीक आहे. बघा, लक्षात घ्या, ऑप्शनसुद्धा दिलेले आहेत त्यांनी. ऑप्शन आहे मंगळवार, बुधवार. दुसरा ऑप्शन आहे सोमवार, मंगळवार. तिसरा ऑप्शन आहे बुधवार, गुरुवार. चौथा ऑप्शन आहे यापैकी नाही. ठीक आहे. जर 8 एप्रिलला मंगळवार असेल तर त्या महिन्यात 5 वेळा येणारा वार कोणता? ठीक आहे. तर हा प्रश्न एकदम सोपा आहे. आता तुम्ही जर अशा प्रकारचे प्रश्न पेपरमधला आले तर तुम्ही असं म्हणायला नाही पाहिजे की सर तुम्ही हे प्रश्न घेतलेच नाही. ॲक्च्युअलमध्ये खूप सोपे प्रश्न आहेत. बघा, एप्रिल महिना आहे म्हणजे एप्रिल महिना किती दिवसाचा आहे? 30 दिवसाचा. आता 30 दिवसामध्ये आपल्याला माहीत आहे 28 दिवस तर पूर्ण होतील, म्हणजे 4 आठवडे पूर्ण राहतील आणि 2 दिवस त्यामध्ये वेगळे राहतील. मग आता याच्यामध्ये लक्षात घ्या, 4 आठवडे पूर्ण आहेत म्हणजे 1 तारखेला येणारा वार हा 4 वेळेस येईल, अजून परत 5 वेळेस येईल, आहे ना. म्हणजे 1 तारखेला येणारा वार जो आहे तो 5 वेळेस येईल. त्यानंतर 2 तारखेला येणारा सुद्धा वार काय येईल? 5 वेळेस येईल. ठीक आहे. एवढं आपल्याला समजलं. आणि 31 दिवस असते तर काय, 1 तारखेला येणारा वार 5 वेळेस आला असता, 2 तारखेला येणारा वार 5 वेळेस आला असता आणि 3 तारखेला येणारा सुद्धा वार 5 वेळेस आला असता. म्हणजे 1, 2, 3 तारखेला येणारा वार सुद्धा किती वेळेस आला असता? 5 वेळेस. आणि समजा 29 दिवस असते तर साधी गोष्ट आहे, 1 तारखेला येणारा वार 5 वेळेस आला असता आणि 28 दिवस असते तर एक पण वार 5 वेळेस आला नसता, 4च वेळेस आला असता. बस एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. आता इथं म्हटलं 8 एप्रिलला मंगळवार होता, मग 1 तारीख कोणत्या तारखेला होती? म्हणजे 8मधून जर आपण 7 वजा केले तर आपल्या लक्षात येते की 1 तारखेचा काय होता? मंगळवार होता. कारण दर 7 दिवसानं वार चेंज होतो. म्हणजे 8मधून 7 वजा केले म्हणजे 1 तारखेचा वार काय उराला? मंगळवार. आणि 2 तारखेचा वार काय उराला? बुधवार, आहे ना. 2 तारखेचा वार काय उराला? बुधवार. मग आता हा महिना 30 दिवसाचा आहे, म्हणजे यामुळे आपल्याला माहीत आहे की 1 तारखेचा वार 5 वेळा येतो आणि 2 तारखेचा वार 5 वेळा येतो. म्हणजे 1 तारखेला मंगळवार होता आणि 2 तारखेला बुधवार होता. म्हणजे 5 वेळा येणारे वार कोणते आहेत? मंगळवार आणि बुधवार. कुठं आहे? पहिलंच ऑप्शन बरोबर आहे. तर मंगळवार आणि बुधवार हे जे आहेत हे एप्रिल महिन्यामध्ये काय येतील? 5 वेळेस वार येतील. ठीक आहे. तर हे साधे प्रश्न आहेत, हे तुम्ही व्यवस्थित क्लिअर करायचे आहेत. ठीक आहे. एक प्रश्न आणखी बघूया.
असाच एक प्रश्न आहे 9 नंबरचा. 2 ऑक्टोबर 2012 रोजी गांधी जयंतीच्या दिवशी मंगळवार होता. गांधी जयंतीच्या दिवशी मंगळवार होता, तर त्या महिन्यात कोणते वार 5 वेळा येतील? पाच वेळा येतील. हा सुद्धा एक साधा प्रश्न आहे. इथं तर आपल्याला 2 तारीखच दिलेली आहे. 2012चं वर्षाचं काही घेणदेण नाही. ऑक्टोबर महिना आहे, 31 दिवसाचा आहे ना. मी आताच तुम्हाला सांगितलं होतं 31 दिवसाचा वार आहे म्हणजे 28 अधिक 3 म्हणजेच 1 तारखेचा वार 5 वेळा, 2 तारखेचा वार 5 वेळा आणि 3 तारखेचा वार 5 वेळा. इथं डायरेक्ट दिलेल्या 2 ऑक्टोबर 2012 रोजी गांधी जयंती त्या दिवशी मंगळवार होता. म्हणजेच 2 तारखेला मंगळवार होता, तर 1 तारखेला कोणता वार होता? सोमवार होता. आणि 3 तारखेला कोणता वार होता? बुधवार होता. तर 5 वेळा येणारे वार कोणते? सोमवार, मंगळवार आणि बुधवार. हे 3च वार 5 वेळा येतील. झालं उत्तर याचं. सोमवार, मंगळवार आणि बुधवार हे 3 वार जे आहेत हे काय येतील? 5 वेळा येतील. ठीक आहे. तर अशा तऱ्हेने हे प्रश्न आपल्याला सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे. बघा, रवी त्याच्या बहिणीपेक्षा 10वा प्रश्न. हे साधे साधे प्रश्न आहेत कॅलेंडरचे, पण आपण समजा घेतले नाही तर तुम्हाला असं वाटतं की हे प्रश्न घेतलेच नाही, तिथं पाहत बसतं इकडच्या तिकडे. एक्झाम्पल पेपरमध्ये जर आले तर बघा, रवी त्याच्या बहिणीपेक्षा 732 दिवसांनी मोठा आहे. 732 दिवसांनी मोठा आहे. जर त्याचा जन्म सोमवारी झाला सोमवारी झाला तर त्याच्या बहिणीचा जन्म बहिणीचा जन्म कोणत्या वारी झाला असेल? कोणत्या वारी झाला असेल? ॲक्च्युअलमध्ये प्रश्न खूप सोपा आहे. रवी त्याच्या बहिणीपेक्षा 732 दिवसांनी मोठा आहे. जर त्याचा जन्म सोमवारी झाला तर त्याच्या बहिणीचा जन्म कोणत्या वारी झाला असेल? एकदम साधा प्रश्न आहे, तुम्हाला आलाच पाहिजे असा प्रश्न आहे. बघा, 732 दिवसांनी मोठा आहे म्हणजे 732ला पहिले 7ने भागून घ्या, तर 7 1 7, 0 बाकी राहिला. हा 3 खाली आला, भाग जात नाही, 0चा भाग दिला, 3 झाले. 7 चौक 28 झाले. किती बाकी राहिले रे? 4. म्हणजे आपल्याला 4 दिवस आता काय करावं लागेल? पुढे जावं लागेल. लक्षात घ्या, जर आपल्याला ही पहिली लाईनमध्ये त्या व्यक्तीपेक्षा जर मोठा असेल तर 4 दिवस समोर जायचं. जेवढे दिवस आहेत तेवढे समोर जायचं.
आणि या पहिल्या लाईनमध्ये इथं त्याचं असं म्हटलं असं, रवी त्याच्या बहिणीपेक्षा 732 दिवसांनी लहान आहे. जर लहान असेल तर जे पण आपलं बाकी येईल ते काय येईल घ्यायचं, मागे घ्यायचं. जो बाकी आलेले तेवढे वार मागे घ्यायचं. इथं काय आहे, हा मोठा आहे म्हणून 4 दिवस पुढे जा. याचा जन्म कधी झाला होता, सोमवारी, म्हणजे 4 दिवस पुढे जायचं, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. तर त्याच्या बहिणीचा जन्म जो आहे तो कधी झाला, शुक्रवारी झाला आहे. ठीक आहे, हे त्याचं उत्तर आहे. आणि समजा इथं जर लहान असता, रवी त्याच्या बहिणीपेक्षा लहान असता, तर 4 दिवस आपण काय आलो असतो, मागे आलो असतो. हे एवढं लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. तर आता दिनदर्शिका हा टॉपिक आपला संपलेला आहे. ॲक्च्युअलमध्ये आता जे प्रश्न आपले काही घेतलेले नाही आपण यामध्ये, ते प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये आपण घेणार आहोत. आता उद्याचे जे लेक्चर असतील, 4थं लेक्चर, त्यामध्ये आपण प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर, रेल्वे NTPC असेल, ग्रुप डी असेल, टेक्निशियन असेल, ALP असेल आणि त्याचबरोबर ग्रॅज्युएट लेवलचे एक्झाम असतील, RPF SI असेल, त्या सर्वांचे प्रश्न आपण कॅलेंडर या टॉपिकवरचे उद्याच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. तर सर्वांनी अगोदर पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 बघून घ्यायचा आहे, त्यानंतरच PYQकडे यायचं आहे. आणि तुम्हाला जर ऑलरेडी कॅलेंडर हे चॅप्टर येत असेल तर डायरेक्ट PYQकडे आले तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. जास्तीत जास्त मेहनत करा, चांगला अभ्यास करा. आजच्या या लेक्चरमध्ये इथंच थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.